आपल्या सर्वांशी हितगुजाने संवाद व्हावं हा संकल्प ठेवून आपल्यापर्यंत आलो। मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जनजाती समाजाचा गौरव व्हावा, गौरव झाला पाहिजे हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून देशात महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजाचा गौरव व्हावा म्हणून जुलै महिन्यापासून आम्ही पूर्वतयारी केलेली आहे। त्या अनुषंगाने जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती, जनजाती समाजाचा देवदेवता आणि अस्मिता याबाबत सर्व स्तरावर चर्चा व्हावी, सर्व स्तरापर्यंत माहिती पोहोचावी। भगवान बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आणि महाराष्ट्रामध्ये जनजाती समाजासाठी ज्या महापुरुषांनी केलेलं कार्य याबाबतचा इतिहास युवकापर्यंत युवतीपर्यंत त्या बोलीभाषेमध्ये पोहोचावं। कारण जनजाती समाजाचा अतिशय चांगला असलेला जो इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, तो संपुष्टात येता कामा नये। त्यामुळे यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक 14 तारखेला आम्ही जुलै महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा कला संगमची स्थापना केली। त्या कला संगमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला असलेला जो जनजाती समाजाचा युवक असो, युवती असो, समाज असो, त्यांच्यामध्ये असलेला सुप्त गुण, नृत्य असो, गायन असो, याबाबतची आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं। 40,000च्या दरम्यान युवक युवतींनी रजिस्ट्रेशन करून वैयक्तिक आणि सामूहिक नृत्यासह इव्हन तेवढंच नाही तर अतिशय ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या युवकांनी यूट्यूबमध्ये एक रील्स बनवली, लाखो लाईक्स मिळालेले आहे। अशा प्रकारचा असलेला त्या युवकांचा, युवतीचा सन्मान, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले। सोबतच आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या नागपूरकरता, या परिसरामध्ये असलेल्या सर्व बांधवाकरता अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस आपण नागपूरमध्ये साजरा करत आहोत। दिनांक 15 तारखेला सकाळी एक युवकांची आणि सर्व समाज घटकाची आम्ही मिरवणूक काढणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या बाबत असलेली पूर्ण माहिती, होल्डिंग्स आम्ही लावून मिरवणुकीच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या स्फूर्तीस अभिवादन करणार आहे। 15 तारखेला 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही जुलै महिन्यापासून विविध कलाकार आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांचा सन्मान आणि सत्कारसुद्धा केला जाणार आहे। त्यानंतर भगवान बिरसा मुंडांनी केलेलं कार्य, केलेली क्रांती याबाबत नाटिका तयार केलेली आहे। त्या नाटिकेचं नाव आहे उलगुलान। भगवान बिरसा मुंडांनी केलेली क्रांती, त्या इतिहास जो आहे उलगुलानच्या माध्यमातून आपण
3 ते 6च्या दरम्यान नाटिका सादरीकरण करणार आहे. नंतर 7 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळे संस्कृतीचं दर्शन व्हावं म्हणून सादरीकरण होणार. दिनांक 16 तारखेला जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून अंदाजे 5,000 सेवेत असणारे आणि निवृत्त झालेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर शेवटचा जो आहे कार्यक्रम 16 तारखेचा तो सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दिनांक 17 तारखेला तुम्हाला आठवत असेल की या जनजाती वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून रक्षाबंधनाच्या दिवशी राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली. त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनी सक्षम आणि सबलीकरण करण्याचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून अनेक बहिणी रोजगार देणाऱ्या बहिणी निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे त्या बहिणीच्या माध्यमातून त्यांचा इथं कार्यशाळा ठेवलेली आहे. अंदाजे 20 ते 25 हजार युवक युवती आणि आमच्या लाडक्या बहिणी लखपती दिदी जनजाती समाजाच्या त्या ठिकाणी राहणार आहे. केंद्रीय मंत्री जुएल ओरॉयजीसुद्धा उपस्थित राहील. मध्य प्रदेशचे मंत्रीसुद्धा बोलावले आम्ही. जनजाती समाजाचे सर्व असलेले लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी संवाद आणि हितगुज मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून आपल्या नागपूरमध्ये जनजाती गौरव वर्ष साजरं करण्याचा आदिवासी विभागाला एक योग आला, चांगली संधी मिळाली. आम्ही या संपूर्ण कालावधीमध्ये आमच्या आदिवासी विभागाअंतर्गत अंदाजे 5 लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेतात वेगवेगळ्या माध्यमातून. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांचं क्रांतिकारकांचं दर्शन व्हावं. अंदाजे 70 ते 80 लाख जनजाती समाजापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. सोबतच आम्ही धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान हे अतिशय चांगली योजना जनजाती समाजासाठी सुरू झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 4,975 गावं आहे. त्या सर्व गावामध्ये एका गावामध्ये 25 योजना आणि 17 विभाग कार्यरत राहणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व गावामध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे जे 4,975 गाव आहे त्या ठिकाणी हा जो इतिहास आहे भगवान बिरसा मुंडांचं स्मरण झालं पाहिजे, अभिवादन झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे, लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवून या आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या 150वी जयंतीचं औचित्य साधून नागपूरमध्ये होऊ घातलेल्या 14, 15, 16 आणि 17 या दिवशी कार्यक्रमाचं जनजाती समाजाचा शेवटचा माणूस त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य असावं अशी अपेक्षा करतो. आणि निश्चितच आपण ते प्रसार आणि प्रचार करून सर्व समाजाच्या घटकापर्यंत पोहोचून उपकृत करावे असं माझी विनंती आहे. आणि निश्चित ते आपण कराल अशी अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. 3 दिवस चांगल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पण ज्या नागपूर नगरीमध्ये हे कार्यक्रम होत आहे ते फक्त बुलंदशहा ज्यांनी समाधी संवर्धनासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. खूप दिवसापासून ते रखडलं. तेव्हा त्याला गती केव्हा मिळणार, निधी अजून आला नाही, त्याचं भूमिपूजन केव्हा होणार हे प्रश्न आहे. आचारसंहिता मी याच्यावर बोलणार नाही. आज माझ्या पत्रकार बांधवांना आपण एका कुटुंबाचे सदस्य म्हणून संवाद आणि हितगुज साधला. विनंती आहे कुठल्याही प्रकारची आचारसंहिता भंग न होता आपण तुमच्याशी संवाद साधावा. देशगौरव, विश्वगौरव, क्रांतिकारक आणि भगवान बिरसा मुंडांची 150वी जयंती असल्यामुळे त्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानेच आपण आज चर्चा व्हावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.
सर, शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाले नाही. सर, एक मिनिट. मागे पण जे 9 ऑगस्टला आपण जो कार्यक्रम केला होता, रक्षाबंधन आपण त्याला म्हटलेलं आहे. आपण पत्रिकेमध्ये सुद्धा रक्षाबंधनचं नाव दिलेलं होतं, पण त्या दिवशी विश्व आदिवासी दिवस होता. तर समाजाचा भरपूर रोष त्या कार्यक्रमाला मिळालेला होता. त्यावर तुम्ही म्हणजे काही बोला ना. इलेक्शनचं काही बोला होता. अबच्चा सर्वांचे आभार. बाहेर चहापानाची व्यवस्था केली आहे. धन्यवाद. जय